बाळापूर या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीची सीट ही पक्की लागणार आहे. बाळापूर या मतदारसंघातून ज्यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीच्या परिवाराचं भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून त्याचबरोबर महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून या मतदारसंघावरती चांगली पकड राहिलेली आहे. साधारणपणे भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे 1947 पासून ते 2019 पर्यंत बाळापूर नगर परिषदेचं अध्यक्षपद याच परिवाराकडे राहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे आजोबा असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे नाना असतील, या सगळ्यांनी आलटून पलटून बाळापूर या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये जर मुस्लिम आणि बौद्ध या दोन्ही समाजाची मतं जर एकत्र झाली तर या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निश्चित पद्धतीने जिंकू शकतो. साधारणपणे 1990 ते 2019 यावेळीच्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीचा जर तुम्ही अभ्यास केला तर साधारणपणे एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भारिप बहुजन महासंघाने उभा केलेला उमेदवार हा 2009-2014 या 2 वेळा जिंकून आलेला होता. तर काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी फरकाने भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते म्हणजे खातीब सय्यद नातिकुद्दीन यांचा, त्यांच्या परिवाराचा आणि बाळापूर या मतदारसंघाचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर 1995 ते 2019 पर्यंत या बाळापूर मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाला किती मतं पडली, त्याचबरोबर जर बौद्ध आणि मुस्लिम मतं जर एकत्र झाली तर या ठिकाणाची सीट वंचित बहुजन आघाडी कशी काढू शकते यावरती आज आपण विस्तृत अशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात अगोदर 2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे 10 नावं ही घोषित केली. या 10 नावामध्ये मुस्लिम उमेदवारांची नावं होती. बाळापूर या मतदारसंघामधून सय्यद खातीब नातिकुद्दीन यांचं नाव घोषित करण्यात आलं. सय्यद खातीब नातिकुद्दीन हे साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर 1995 पासून विधानसभेची निवडणूक लढत आलेले आहे. कमी अधिक फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. मात्र यावेळी वंचित आणि स्वतः खातीब सय्यद नातिकुद्दीन यांना मानणारा गट जर एकत्र आला तर सीट ही पक्की समजली जाते. सध्याला खातीब सय्यद नातिकुद्दीन यांचा इतिहास कसा राहिलेला आहे, हे स्वतः विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे नाना जे होते त्यांचं नाव होतं काझी करीमुद्दीन, हे संविधान समितीचे सदस्य राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नानाचे जे लहान बंधू होते हे बाळापूर या मतदारसंघामधून साधारणपणे 2 वेळा विधानसभेवरती निवडून गेलेले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळीच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा पहिल्या मंत्रिमंडळामध्ये यांच्या नानाचा छोटा बंधू हे फूड डिपार्टमेंटचे मंत्री राहिलेले आहेत. यांचे जे वडील आहेत हे साधारणपणे 1940 ते 1946 पर्यंत नगर परिषद बाळापूर नगर परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. त्याचबरोबर 1946 ते 1980 म्हणजे साधारणपणे 34 वर्ष खातीब सय्यद नातिकुद्दीन यांच्या वडिलांनी नगर परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. इतिहासामध्ये ही पहिलीच गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीने एवढ्या वर्ष एखाद्या नगर परिषदेचं अध्यक्षपद हे भूषवलेलं असेल. त्याच्यानंतर साधारणपणे 1984 ते आता 2019 किंवा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडापर्यंत या बाळापूर नगर परिषदेवरती स्वतः खातीब सय्यद नातिकुद्दीन, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा हा आलटून पलटून नगर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्याला जर तुम्ही पाहिलं तर बाळापूर हा मतदारसंघ अकोला या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. अकोला या मतदारसंघाचं गणित कसं आहे, साधारणपणे अकोला या मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा आहेत. याच्यामध्ये अकोट आहे, मूर्तिजापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर आणि रिसोड या 6 विधानसभेच्या जागावरती पक्षांचं जर गणित पाहिलं तर अकोट, मूर्तिजापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम अशा साधारणपणे 4 जागा या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आहेत. तर बाळापूर ही सीट
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे आहे आणि रिसोडची जागा ही काँग्रेसच्या पदरामध्ये पडलेली आहे. आता बाळापूर या मतदारसंघामध्ये साधारणपणे 7 तालुके येतात. त्याचबरोबर बाळापूर या मतदारसंघामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे 1995 पासूनचे 2019 पर्यंत निवडणुकीचं आणि विधानसभेचं गणित कसं राहिलेलं आहे, या मतदारसंघामध्ये भारिप बहुजन महासंघाची ताकद कशी राहिलेली आहे, स्वतः खातीब सय्यद नातिकुद्दीन यांची स्वतःची ताकद कशी राहिलेली आहे, हे जरा नीट समजून घ्या. सुरुवातीला 1995 ची विधानसभेची निवडणूक. या 1995च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार जिंकून आलेले होते त्यांचं नाव होतं गावणकर नारायणराव हरिभाऊ. यांना साधारणपणे 36,844 म्हणजे साधारणपणे 29.4% एवढी मतं पडली. तर क्रमांक 2 नंबरवरती होते भारिप बहुजन महासंघाचे धामणे सूर्यभान नारायण. यांना साधारणपणे 35,582 म्हणजे साधारणपणे 28.9% एवढी मते पडली. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते खातीब सय्यद नातिकुद्दीन. हे काँग्रेसच्या तिकिटावरती उभे होते 1995 ला. त्यांना पडलेले होते 25,757 म्हणजे साधारणपणे 20.55% एवढी मतं. 1995च्या नंतर साधारणपणे 1999 ला ज्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सगळ्याच गटतटांचं ऐक्य झालेलं होतं आणि या गटातटामधून साधारणपणे 4 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे उमेदवार हे लोकसभेवरती निवडून गेलेले होते. याच्यामध्ये दस्तूर खुद्द बाळासाहेब आंबेडकर होते, रामदासजी आठवले साहेब होते, जोगेंद्र कवाडे होते आणि रासू गवई देखील होते. 1999च्या निवडणुकीमध्ये साहजिकच भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसची युती असल्या कारणास्तव या ठिकाणी 1999 ला भारिपने काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता आणि याच कारणामुळे 1999 ला 1995 ला भारतीय जनता पार्टीने ही सीट जिंकली आणि 1999 ला काँग्रेसने ही जागा जिंकली. त्याचा तक्ता असा पुढील प्रमाणे आहे. 1999चा 1999 ला तायडे लक्ष्मणराव बाबूजी हे काँग्रेसचे उमेदवार होते जे की जिंकले होते. त्यांना साधारणपणे 40,228 म्हणजे साधारणपणे 39.49% एवढी मतं पडली. दुसऱ्या क्रमांकावरती होते भारतीय जनता पार्टीचे गावणकर नारायणराव हरिभाऊ. त्यांना साधारणपणे 29,376 म्हणजे साधारणपणे 28.84% एवढी मते पडली. आणि तिसऱ्या क्रमांकावरती होते थातोड शंकरराव महादेवराव. यांना साधारणपणे 16,161 एवढी मते पडली. त्याच्यानंतर जर तुम्ही 1999च्या नंतर जर 2014ची जर विधानसभेची बाळापूर मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर या ठिकाणी जे 1995 ला भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार निवडून आला तो 1999 ला हरला. तोच व्यक्ती 2004 साली जिंकून आलेला आहे. याच्यामध्ये 2004 मध्ये विधानसभेचं गणित पुढील प्रमाणे आहे. भारतीय जनता पार्टीचे आहेत गावणकर नारायणराव हरिभाऊ. यांना साधारणपणे 52,157 एवढी मते पडली. तर दुसऱ्या क्रमांकावरती होते भारिप बहुजन महासंघाचे सय्यद मोहसिन भाई. यांना साधारणपणे 44,889 एवढी मते पडली. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते काँग्रेसचे खातीब. यांना साधारणपणे 22,340 एवढी मतं पडलेली आहेत. मित्रांनो, हे जे खातीब सय्यद नातिकुद्दीन आहेत हे सातत्याने 1995 पासून ते 2014 पर्यंत निवडणुका लढत आलेले आहेत. कमी अधिक फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. मात्र यावेळी जर भारिप बहुजन महासंघ म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आणि खातीब सय्यद नातिकुद्दीन यांना मानणारा गट जर एकत्र आला तर विजय कसा सुविस्कर आहे हे जरा नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. 2004च्या नंतर 2009च्या निवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघ यांच्याच माध्यमातून उभे राहणारे बळीराम शिरस्कर हे या ठिकाणातून जिंकून आले. त्यांना साधारणपणे 39,581 म्हणजे साधारणपणे 27.84% एवढी मते पडली. सुरुवातीला असं मानतात की बळीराम शिरस्कर हे 2009 साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र उभा राहिले होते आणि जिंकून आल्याच्या नंतर मग त्यांनी भारिप बहुजन महासंघामध्ये पक्षप्रवेश केला. 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहेत खातीब
रयाजा बेगम नातिकुद्दीन म्हणजेच खातीब सय्यद नातिकुद्दीन यांच्या या धर्मपत्नी आहेत. यांना साधारणपणे 37,991 म्हणजे साधारणपणे 26.72% एवढी मतं पडलेली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे गावणकर नारायणराव हरिभाऊ. यांना साधारणपणे 30,491 म्हणजे साधारणपणे 21.45% एवढी मतं पडलेली आहेत. त्याच्यानंतर 2014 मध्ये बळीराम शिरस्कर जे की भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार होते, हे निवडून आलेले आहेत 2014च्या विधानसभेला. यांना साधारणपणे 41,426 म्हणजे साधारणपणे 24.56% एवढी मतं पडली. तर दुसऱ्या क्रमांकावरती होते खातीब सय्यद नातिकुद्दीन जे की काँग्रेसकडून उभा होते. यांना साधारणपणे 34,487 म्हणजे साधारणपणे 20.45% एवढी मतं पडलेली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते भारतीय जनता पार्टीचे थोरात तेजराव उत्तमराव. यांना साधारणपणे 30,741 एवढी मतं पडली. मित्रांनो, भारिप बहुजन महासंघाचे साधारणपणे 2009 आणि 2014 असा 2 वेळा बळीराम शिरस्कर या ठिकाणातील आमदार राहिलेले आहेत. साधारणपणे तुम्ही 1995 ते 2014 पर्यंतचं गणित बघितलेलं आहे. या गणितावरून तुम्हाला दिसून येतं की खातीब सय्यद नातिकुद्दीन हे कसे उभे राहिले, त्यांना किती मतं पडली आणि वंचित आणि खातीब सय्यद नातिकुद्दीन यांना जर मानणारा गट एकत्र आला तर विजय कसा पक्का होऊ शकतो. आता 2019चं गणित कसं आहे ते बघा. बाळापूर या विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उभे होते नितीन कुमार तळे. साधारणपणे 2019ला गटतट पडलेले नव्हते, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीकडून नितीन कुमार तळे उभे होते. त्यांना साधारणपणे 69,343 म्हणजे साधारणपणे 35.48% एवढी मतं पडली. दुसऱ्या क्रमांकावरती होते धैर्यवान फुंडकर जे की वंचित बहुजन आघाडीमधून उभे होते. त्यांना साधारणपणे 50,555 म्हणजे साधारणपणे 25.87% एवढी मते पडली. आणि तिसऱ्या क्रमांकावरती होते एमआयएमचे उमेदवार डॉक्टर रहमान खान. यांना साधारणपणे 44,507 म्हणजेच 22.77% एवढी मतं पडली. आणि चौथ्या क्रमांकावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते संग्राम गावंडे. यांना साधारणपणे 16,497 एवढी मते प्राप्त झाली. खातीब सय्यद नातिकुद्दीन यांनी साधारणपणे 1995 ते 2014 पर्यंत एक मधल्या टर्म मध्ये त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या. साधारणपणे एवढ्या वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढलेली आहे. त्याचबरोबर ते स्वतः विधान परिषदेचे आमदार देखील राहिलेले आहेत. आणि यांचा परिवाराचा जर इतिहास पाहिला तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून बाळापूर या मतदारसंघावरती यांच्या परिवाराची पकड ही मजबूत राहिलेली आहे. म्हणजे इतिहासामध्ये 1947 पासून ते 2019 पर्यंत एखाद्या नगर परिषदेवरती एखाद्या परिवाराचं वर्चस्व किंवा आलटून पलटून नगर अध्यक्ष पद भूषवणं हे इतिहासामध्ये कधीच कुठं घडलेले नाही. हे फक्त बाळापूर या नगर परिषदेमध्ये घडलेले आहे. आता साधारणपणे वंचित बहुजन आघाडी म्हणजेच पूर्वीची भारिप बहुजन महासंघ यांचा 1995ला फक्त 1262 एवढ्या मताच्या फरकाने पराभव झाला होता. म्हणजे साधारणपणे 1262च्या वरती जर त्यांना मतं पडली असते तर 1995ला भारिपचा एक आमदार हा बाळापूर मतदारसंघामधून निवडून गेला असता. 2004 मध्ये साधारणपणे 7,268 एवढा कमी फरकाने पराभव झालेला आहे. आणि 2019ला 18,788. सध्याच्या घडीला खातीब सय्यद नातिकुद्दीन आणि भारिप बहुजन महासंघ हे एकत्र येत आहेत म्हणजेच वंचित बहुजन आघाडी. त्याच्यामुळे जर याचं जर या ठिकाणातलं जर गणित पाहिलं, साधारणपणे 2019चं जर विधानसभेचं गणित जर पाहिलं तर जिंकून आलेले नितीन कुमार तळे यांना साधारणपणे 69,343 म्हणजे साधारणपणे 35.48% एवढी मतं प्राप्त झालेली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरती होते धैर्यवान फुंडकर ज्यांना 50,555 होते. आणि तिसऱ्या क्रमांकावरती होते रहमान खान डॉक्टर यांना साधारणपणे 44,507. जर या ठिकाणातील एमआयएम आणि वंचितची जर दोघांची जर बेरीज केली तर साधारणपणे ती 95,000च्या आसपास जाते. आणि जिंकून आलेल्या उमेदवाराला पडलेले आहेत 69,343. यावरूनच हे साबित होत आहे की खातीब सय्यद नातिकुद्दीन यांना मानणारा मुस्लिम गट आणि वंचित बहुजन आघाडीचा बॅकबोन असणारा बौद्ध समाज
या मतदारसंघामध्ये जर एकत्र आला तर साधारणपणे खातीब सय्यद नातिकुद्दीन यांना 90च्या वरती म्हणजेच 90,000च्या वरती मतं पडून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा जिंकून येऊ शकतो. मित्रांनो, आजचं विश्लेषण हे काही वरवरचं विश्लेषण नसून स्थानिक पातळीवरील कसं झालेलं आहे, त्याचा आकडेवारी कशी राहिलेली आहे, आणि ही जी आकडेवारी जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ही दस्तूर खुद्द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल साईटवरून डाउनलोड करून त्यांच्या अंकाची गोळाबेरीज करून मी सादर केलेली आहे. धन्यवाद.